नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी, मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने जो GR काढला आहे तो रद्द करावा यासाठी सावता परिषदेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. ओबीसी प्रवर्गात पहिले 350 जाती आहेत. त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही आणि पुन्हा एक मोठा वर्ग ओबीसीमध्ये समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे. म्हणून ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सावता परिषदेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सावता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हक्कासाठी व जे शासनाने काढलेले GR आहेत ते रद्द करण्याच्या मागणीसाठी आज समस्त ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत. एकूण 356 जाती ऑलरेडी या ओबीसी समाजात असताना देखील एक मोठा प्रवर्ग या ओबीसीत घुसखोरी करू इच्छितो व शासनाने काढलेला GR हा त्वरित रद्द करण्यात यावा. ऑलरेडी मोठ्या प्रमाणात मागास असलेला समाज हा याची अजूनपर्यंत प्रगती झालेली नाही व प्रगतशील समाज या ठिकाणी घुसखोरी केली तर यात प्रत्येक ठिकाणी ओबीसी समाजाची हानी होणार आहे. राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा जे आर्थिक निकषावर असलेले गोष्टी या सर्वात मागासच राहील. कारण की दांडगा समाज या ठिकाणी प्रवेश झाला ओबीसीमध्ये तर जे योजनेचा लाभ होणार आहे हा दांडगे असलेले लोकच याचा फायदा उचलून घेतील व जे मागास वर्ग आहे ते मागासच कायमस्वरूपी असणार आहे. म्हणून शासनाने काढलेला GR हा रद्द करण्यात यावा. कारण हा भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालतो किंवा या अशा कुठल्या GRवर चालत नाही. या अशा हुकुमशाहीला व कोणाच्या दादागिरीला शासन बळी पडत असेल तर सावता परिषद याचा जाहीर निषेध करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.